नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील बातमी पाहायला येईल. नमस्कार, ब्रेकिंग न्यूज. आजच्या बातमी पुणे महाराष्ट्र इथून लाईव्ह सुपरफास्ट बातमी. चिकाटी कोचरा घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे पारधी कुराड असती फरशी त्यांच्याजवळ. फरशी कुराड, त्याच्या फरशी कुराड माहित आहे का तुम्हाला? बघितलं का नाही फरशी कुराड? आपल्याकडे काय असते फरशी कुराड? बारकी असते ती, एकीकडून अशी वाकडी आणि एकीकडून बरोबर. आपल्या ह्या कुराडी सारखी अशी सरळ नसते ती अशी एकीकडून वाकडी असते, अशी अशी ओम सर. तिला फरशी कुराड म्हणते बरं का. फरशी कुराड सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. आणि फरशी कुराड शेवटायला दिशेला लागते. दिशेना माहित आहे का तुम्हाला? दिशेना नसेल माहित. होय, तुम्हाला आहे का दिशेना माहित आहे? जुन्या माणसाला माहित आहे. उगं माहित असून कीर्तन करायच्या दबावानं नाही म्हणून माहित असावंच माझी अपेक्षा आहे. विठाला मग मात्र महाराज बुक्यात देत 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 त्यानं पक्षी आणला. आणि पक्षी आणल्यानंतर आनंदानं झोपडीमध्ये उडी मारली. साधू महात्म्याला जाग केलं. साधू महात्म्याला सांगू लागले, घ्या तुम्ही आणलेला पक्षी हाच आहे. त्यांनी सांगितलं, मी आणलेला पक्षी? हो. कुठे आहे म्हणले? काय म्हणले? पोत्यामध्ये बांधून आणला. आणि मग म्हणले, मी सांगितलेलाच असेल. हो. त्यांनी सांगितलं, तुम्ही जसा सांगितला तसा हुबेहूब पक्षी आणलाय. साधू महात्म्याला सुद्धा नवल वाटलं. साधू महात्म्याला ते पिशी उडून बघितलं तर खरोखरच मुकुटधारी, शंखचक्र, गदा, पद्म, पितांबर धारण केलेला आणि तो पक्षी. आणि मग मात्र महाराज तो साधू महात्मे म्हणू लागलेले आहेत, माझं वचन सत्य करण्याकरता आणि माझ्यावर विश्वास ठेवून जंगलामध्ये वनवन भटकणाऱ्या या पारध्याला दर्शन देण्याकरता तो अशा प्रकारचा देवा पक्षी झालास असं म्हटल्या बरोबर त्या साधू महात्म्या पुढे आणि त्या पारध्या पुढे दर्शन देण्याकरता महाराज हाच पक्षी मोठ्या आपल्या भगवंताच्या स्वरूपामध्ये प्रगट झालेला आहे. आणि मग मात्र अतिशय आनंद त्या पारध्याला आणि त्या साधू महात्म्याला झालेला आहे. म्हणून कलियुगामध्ये साधू महात्म्यांच्या वचनावर जे विश्वास ठेवतात त्यांना देवभक्ती निश्चित आहे. विठाला साधू महात्म्यावर विश्वास ठेवावा लागतो. तुका म्हणे भाव मगाशी सांगितलं होतं. आणि जवळी धरुणी आणि देवाला धरून आणण्याची ताकद ज्यांच्यामध्ये त्यांना साधू म्हणतात. आणि त्या साधूवर भाव असणं अत्यंत आहे. मग असे साधू या समाजामध्ये आपल्याला ओळखण्यासाठी त्यांचं लक्षण दुसऱ्या प्रकारे सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या ये